नमस्कार, मी निरंजन. काल नाशिकमध्ये गिरीश महाजननी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एका जाहीर सरकारी कार्यक्रमामध्ये ध्वजारोहणाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान केला आणि तो अपमान केल्यानंतर त्या ठिकाणी उभी असलेली वनविभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांनी जो त्यांचा सात्विक संताप उसळून आला आणि त्यांनी गिरीश महाजननी माफी मागितली पाहिजे, हा जो सगळा प्रकार घडला आणि त्यानंतर गिरीश महाजननी एक खोटी दिलगिरी आणि स्वतःच्या कृतीचं समर्थन, संघाच्या मुशीतून मी घडलोन समरसता मला समजते वगैरे हे जे थोतांड केलं त्याच्या विरोधामध्ये, कारण त्या स्पष्टीकरणामधून त्यांनी पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि संविधानाचा अपमान केला. या देशाचं संविधान समानता सांगतं, समानता, समरसता नाही. समानता म्हणजे सर्व जात धर्म पंथ लिंग भाषा, शिक्षित अशिक्षित, गरीब श्रीमंत, टॅक्सपेयर नॉन टॅक्सपेयर हे सर्वजण समान, एकसारखे. आणि समरसता याचा अर्थ या देशातली जातीची उतरंड आहे तशीच राहणार, चातुर्वर्ण आहे तसाच राहणार, फक्त आपापसामध्ये समरसून राहायचं, एवढाच त्याचा अर्थ. त्यामुळे समरसता या शब्दाचा उल्लेख करून या जळगावच्या खेळीवाल्यानं पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि संविधानाचा अपमान केला. खरं तर पोलिसांनी त्याच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करायला पाहिजे, पण त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्याचा राजीनामा मागण्यासाठी काल नाशिकमध्ये छत्रपती ते घटनापती म्हणजे नाशिक रोडला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथून, आणि तिथंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पण आहे, तिथून या मोर्चाची सुरुवात झाली. तो तिथपासून चालत 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 पूर्ण नाशिक रोड मधली गांधीनगर, उपनगर, फर्नांडिसवाडी हा सर्व रस्ता, काठेगल्ली, भाभानगर हे सगळं क्रॉस करून नाशिकला आला. जवळजवळ 12 ते 13 किलोमीटर कमीत कमी एवढं अंतर अक्षरशः लाख लोक पायी चालले. आणि या मोर्चाची कोणतीही जाहिरात केलेली नव्हती, कुठल्याही राजकीय पक्षाला याच्यात सामील व्हा म्हणून सांगितलेलं नव्हतं, कोणालाही निवेदनं दिली नव्हती, निमंत्रणं दिली नव्हती, काहीही नाही. या देशाच्या संविधानावरती विश्वास असलेला आहे आणि मनुवादाला विरोध असलेले 1 लाख नाशिककर काल रस्त्यावरती उतरले. आणि 11 वाजता हा सकाळी मोर्चा तिथून सुरू होणार होता. त्याला सुरुवात व्हायला थोडी वेळ लागली, कारण पहिला जो चित्ररथ तयार केलेला होता तो चित्ररथ यायला वेळ लागला. पण त्यानंतर जी सुरुवात तिथून जी झाली ती संध्याकाळी 5:30 वाजले तो मोर्चा इथं समारोपाच्या ठिकाणी पोहोचायला. प्रास्ताविकेचं वाचन करून झालं. अभूतपूर्व माणसं भेटत होती. डॉक्टर बाबासाहेबांवरती निष्ठा असलेली एक जोडपं मला भेटलं. त्यांनी सांगितलं की नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या बाहेर दारासाहेब गायकवाड, माजी खासदार आणि बाबासाहेब आंबेडकरांचा उजवा हात ज्यांना म्हटलं जायचं, ते त्यांच्या पुढाकारांनी जो पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाशिक रोडला लावला गेला तो लावला त्यावेळेला मला जे जोडपं भेटलं त्यांचे वडील होते दादासाहेबांबरोबर. पण त्यानंतर आज तागायत हे जोडपं रोज त्या पुतळ्याची स्वच्छता करतं. रोज. कल्पना करा, 5 दशकं उलटून गेली, आजही रोज त्या पुतळ्याची स्वच्छता आणि देखभाल ते जोडपं करतं. ही निष्ठा असते आणि याला म्हणतात बाबासाहेबांच्या प्रती असलेलं ऋण व्यक्त करणं, ती कृतज्ञता व्यक्त करणं. हे खूप महत्त्वाचं आहे. मला बरेच जण विचारतात, गाड्यांवरती नुसतं पाठीमागे B.R. आंबेडकर ही सही असते, हे कशाला लावून फिरतात म्हणे. तर म्हटलं, अरे बाबा, त्या एका सहीने या देशातल्या करोडो लोकांचं भविष्य बदललं म्हणजे घडवलं, बिघडवलं नाही, घडवलं. म्हणून ती सही अत्यंत मौल्यवान आहे, डॉक्टर B.R. आंबेडकर ही. आणि हा मोर्चा जो निघाला
लहान मुलं होती, मुली होत्या, तरुण होते, विद्यार्थी होते, म्हणजे सर्व आबालवृद्ध या मिरवणूक मोर्चामध्ये सामील होते. सातत्याने गिरीश महाजनचा राजीनामा मागितला जात होता. गिरीश महाजननी राजीनामा दिलाच पाहिजे या घोषणा केल्या जात होत्या. प्रास्ताविकाच्या वाचनानंतर याची मोर्चाची सुरुवात झाली आणि घोषणा देत देत संपूर्ण परिसर दुमदुमून टाकत हा मोर्चा नाशिकच्या दिशेने येत होता. या मोर्चाच्या दरम्यान मला सुद्धा बऱ्याच जणांशी बोलता आलं. त्यात डॉक्टर DL कराड हे होते, ज्यांनी कामगारांसाठी अनेक दशकांपासून ते संघर्ष करत आहेत, कामगारांच्या न्याय हक्कासाठी. माजी नगरसेवक गणेश उनवणे होते, त्यांचे बंधू शशी उनवणे होते. नाशिकमध्ये आज गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी एक प्रचंड मोठा मोर्चा निघालेला आहे. 26 जानेवारीला देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी गिरीश महाजननी जो संविधानाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला त्याच्या निषेधार्थ म्हणून हा मोर्चा आता निघालेला आहे. या मोर्चामध्ये अनेक मान्यवर आपल्यासोबत आहेत. कॉम्रेड डॉक्टर DL कराड आहेत, गणेश उनवणे आहेत, आपल्याला त्यांच्याशी या शशी उनवणे आहेत, त्या संदर्भामध्ये आपल्याला बोलायचं आहे. आजचा मोर्चा आणि याचं अपेक्षित असलेलं फलित याबद्दल काय तुम्ही सांगा? आपल्याला माहिती आहे 26 जानेवारीला ज्यावेळेला प्रजासत्ताक दिनाचं ध्वजारोहण नाशिक जिल्ह्यामध्ये झालं, त्यावेळेला गिरीश महाजनांनी जे भाषण केलं त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेखसुद्धा केला नाही. प्रजासत्ताक दिन हा आपल्या देशामध्ये संविधान प्रस्थापित होण्याचा दिवस. गिरीश महाजन यांनी संविधानाला स्मरून शपथ घेऊन मंत्रिपद घेतलेले, ते निवडून त्याच्यामुळं आले आणि तरीसुद्धा त्यांनी साधा उल्लेखसुद्धा केला नाही. याच्यामागे त्यांची मनुवादी वृत्ती स्पष्टपणे दिसते आणि म्हणून ही गोष्ट संबंध महाराष्ट्रातल्या जनतेला, आंबेडकरी जनतेला, डाव्या पुरोगामी जनतेला बिलकुल आवडलेली नाही आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्यांचा राजीनामा मागण्यासाठी हे हजारो लोक रस्त्यावर उतरलेले. हा जो गिरीश महाजनचा राजीनामा मागितला जातोय आणि त्या दिवशी जी घटना घडली होती की 26 तारखेला गिरीश महाजनांनी जो बाबासाहेबांचा अनुल्लेखात अपमान केला त्याच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी उभी असलेली एक वनविभागाची महिला अधिकारी, तिने त्याच्या विरोधात सर्वात पहिल्यांदा आवाज उठवला होता आणि त्या माधवी जाधवनी उठवलेल्या आवाजाच्या समर्थनार्थ आज लाखोच्या संख्येने समाज रस्त्यावरती आलेला आहे. तुम्ही काय सांगाल आणि याचं काय तुम्हाला फलित अपेक्षित आहे? यांना या ठिकाणी मनुवाद आणायचा आहे. यांना या ठिकाणी संविधान, ज्या पद्धतीने संविधानावर सतत हल्ले होत आहेत, संविधान बदलण्याच्या गोष्टी सुरू आहे, संविधान बदलल्या गेलं बऱ्याचशा अंशी आणि अशा परिस्थितीमध्ये हे स्पष्ट होत आहे की लिहिलेलं भाषण आणि वाचून काढलेलं भाषण आणि नंतर घोषणामध्ये वेगळं बोलायचं. सर्व महापुरुष आम्हाला आदरणीय आहेत, परंतु घोषणा देताना बाबासाहेबांचं नाव सोडून देणं, लिहिलेलं भाषण हे वाचूनसुद्धा बाबासाहेबांचं नाव त्यातनं टाकणं, मग हे सरकारने भाषण दिलं होतं का, कोणी भाषण दिलं होतं, हे याच्यावरती सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि गंभीर स्वरूपाचा गुन्हा या संदर्भात दाखल झाला पाहिजे. सरकारला आमचं सांगणं आहे की या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने आंबेडकरवाद आणि संविधान संपवण्याचं आणि लोकशाही संपवण्याचं काम सुरू केलेलं आहे ते कदापि तुम्हाला हे होऊ देणार नाही. इथली जनता, या देशातली जनता हे संविधानप्रेमी आहे, लोकशाहीवादी आहे. त्यामुळे या ठिकाणी संविधान घालवण्याचा किती प्रयत्न केला तर तुमचा तो प्रयत्न आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. या देशात जर पुन्हा पेशवाई आली तर जसे 500 महारांनी पेशवाई संपवली, आता लाखो आंबेडकरवादी या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत. ते लाखो आंबेडकरवादी, करोडो आंबेडकरवादी येऊन रूपांतर होईल आणि तुमची पेशवाई एका मिनिटात खलास करून टाकू. या देशामध्ये फक्त संविधान चालणार आहे. जय भीम, जय भारत, जय बुद्ध, जय छत्रपती शिवाजी महाराज. आज बघताय तुम्ही नाशिकमधून ज्या नाशिकमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराच्या प्रवेशाचा सत्याग्रह सुरू केला होता, त्याच नाशिकमध्ये आज पुन्हा एकदा आंबेडकरवादी विचारसरणीचा सर्व समाज हा रस्त्यावरती उतरलेला आहे आणि गिरीश महाजनच्या राजीनाम्याशिवाय हा लोकांचा आक्रोश शांत होणार नाही. आम्ही एकत्र चालत होतो, अक्षरशः हजारोनी लोक होती. प्रेम बिराडे हा विद्यार्थी, ज्याला आत्ता लंडनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री मिळाली आणि ज्याच्यावरती पुण्यामधल्या त्या निवेदिता एकबोटेचं कॉलेज अन्याय करत होतं, तोही या मोर्चामध्ये लोकांच्या बरोबर सामील झालेला होता. आणि हे सगळे, म्हणजे तोही नाशिकचाच, प्रेमसुद्धा, हे सगळेजण रिक्षा चालक त्या मोर्चामध्ये होते.
स्वतःहून आले होते. मलाही भेटून सगळेजण सांगत होते की आम्ही तुमचे व्हिडिओज बघत असतो, आम्हाला खूप आवडतात वगैरे. पण माझ्यासाठी अभूतपूर्व क्षण होता ज्यावेळेला स्वयंस्फूर्तीने त्या ठिकाणी तल्हा शेख हा एक अत्यंत तरुण आणि अतिशय निष्ठावान असा राजकीय कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ता हा त्याच्यामध्ये होता. आणि त्यांनी घोषणांना पहिल्यांदा सुरुवात केली की मनुवादावरती हल्लाबोल करायला हवा, जातीयवादावर हल्लाबोल करायला हवा, धर्मवादावर हल्लाबोल करायला हवा, लिंगभेदावर हल्लाबोल करायला हवा. आणि मग त्या घोषणांनी ज्या वेळेला तो सगळा परिसर दुमदुमून निघाला. माझ्या मते नाशिकच्या पोलिसांनी आणि जिल्हा प्रशासनाने या जळगावच्या केळीवाल्याचे कान उपटले असतील की तुझ्यामुळं नाशिकच्या शांत अशा या ठिकाणचे 1,00,000 लोक रस्त्यावरती आले आणि या सगळ्यांनी तुझा राजीनामा मागितलेला आहे. थोडीशी जर लाज शिल्लक असेल, जनाची लाज तर तुला नाहीच आहे, पण मनाची लाज थोडीशी शिल्लक असेल तर राजीनामा दे. आणि हा गैरसंविधानिक असलेल्या, असंविधानिक असलेल्या कुंभमेळा मंत्री नावाच्या पदावरती काम करतो. याला संविधानाची मान्यता नाही, अजिबात नाही. त्यामुळे याचा राजीनामाच व्हायला हवा कुठल्याही परिस्थितीत. याला कुंभमेळा मंत्री म्हणणं हेच संविधानाचा अपमान आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि याच्या नंतरच्या काळामध्ये थेट पोलीस तक्रारी दाखल व्हायला सुरुवात होईल, न्यायालयांमध्ये तक्रारी दाखल व्हायला सुरुवात होईल की एका असंविधानिक पदाचं नाव घेऊन याला कुंभमेळा मंत्री असं संबोधून प्रशासन या देशाच्या संविधानाचा अपमान करत आहे आणि हा गुन्हा नोंदवला जाईल प्रशासनावरती, याचं भान त्यांनी ठेवावं. आता महाराष्ट्राने आजवर बहुजनांच्या म्हणजे या विभूतींचे, बहुजन समाजाचे हे जे महान पुरुष होऊन गेले, महान थोर नेते होऊन गेले, यांचे अनेक अपमान आत्तापर्यंत सहन केलेत गेल्या 10-11 वर्षात. मग तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणं असो, इथपासून सुरुवात झाली, ते छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान असो, महात्मा फुलेंचा अपमान झाला, सावित्रीमाई फुलेंचा अपमान झाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आत्ता अपमान झाला आणि लोक रस्त्यावर उतरली की आता ही अपमानांची मालिका बास झाली. यापुढे जर यापैकी एकाही महापुरुषाचा अपमान या मनुवाद्यांतर्फे झाला तर बिलकुल सहन केलं जाणार नाही. आणि याची दखल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा घ्यावी आणि वेळीच या अत्यंत बेकायदेशीर पदावरती असलेल्या कुंभमेळा मंत्री नावाच्या आणि नाशिकच्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये बेछूट कारभार करायला निघालेल्या गिरीश महाजनचा राजीनामा घ्यायलाच हवा. हे पुन्हा एकदा त्या सर्व मोर्चेकरांच्या वतीनं मी मुख्यमंत्र्यांना सांगतो आणि माझी सर्व दर्शकांना, EG न्यूजच्या चाहत्यांना विनंती आहे की तुम्ही सुद्धा इथं कॉमेंट करून गिरीश महाजनच्या राजीनाम्याच्या मागणीला दुजोरा द्या. तुम्हाला या सगळ्या या संविधानप्रेमी शक्ती प्रदर्शनाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि याच पद्धतीने महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये संविधानप्रेमी नागरिकांनी एकजूट होणं गरजेचं आहे. एकजूट होणं गरजेचं आहे. कुठल्याही नेत्याची आपल्याला गरज नाही. संविधान हेच आपलं नेतृत्व करेल या भरवशावरती महाराष्ट्रामधला संविधानप्रेमी नागरिक एकजूट झाला पाहिजे. याबद्दलही तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंट करून मला नक्की सांगा.
हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा आणि जास्तीत जास्त जणांना आपल्या या EG न्यूजच्या परिवारामध्ये सामील करून घेण्यासाठी त्यांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.